नमस्कार. MSCITच्या फायनल एक्झाम दरम्यान विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2019 मधील आउटलुकचं प्रश्न सोडवत असताना मशीनमध्ये आउटलुक कॉन्फिगरेशन न केल्याने ते प्रश्न नीट ओपन होत नाहीत आणि मग विद्यार्थ्यांना अडचण येते. असे होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप्स बघून त्याप्रमाणे सर्व क्लायंट्स मशीनमध्ये त्या स्टेप्स कराव्यात, जेणेकरून एक्झाम दरम्यान कोणतेही अडचण येणार नाही. सुरुवातीला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर याच युजरने लॉग इन केले आहे का ते एकदा बघा. विंडोज बटनला राईट क्लिक करून रन या कमांड प्रॉम्प्टला ओपन करा. त्या बॉक्समध्ये outlook.exe /pim aspire या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाईप करून एंटर करा किंवा ओकेला क्लिक करा. एस्पायर या ठिकाणी तुम्हाला जे शॉर्टमध्ये नाव द्यायचे आहे ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुढील स्क्रीनप्रमाणे आउटलुकचे डमी प्रोफाईलने कॉन्फिगर होईल. आता आउटलुकची स्क्रीन बंद करा. कृपया लक्षात घ्या की या प्रोसेसकरिता मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2019 ॲक्टिवेटेड असणे आवश्यक आहे. आता कंट्रोल पॅनल उघडा आणि मेल मायक्रोसॉफ्ट आउटलुक 2016 हे ओपन करा आणि शो प्रोफाईलला क्लिक करा. आता खालच्या बाजूला असणाऱ्या ऑलवेज यूज दिस प्रोफाईल या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही दिलेली प्रोफाईल स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे निवडा आणि मग ॲप्लायला क्लिक करून ओके बटनला क्लिक करा. याप्रमाणे तुमच्या सर्व एक्झाम क्लायंट्स मशीनमध्ये अशाच प्रकारे डमी प्रोफाईल क्रिएट करा. असे केल्याने आता विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2019 मधील आउटलुकचे प्रश्न सोडवत असताना कोणतेही अडचण येणार नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारच्या टेक्निकल व्हिडिओकरता कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित येईल. धन्यवाद.